हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चर्समध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा जो लास्ट पॉइंट होता, जो जेडब्ल्यू मेन साठी अतिशय महत्त्वाचा होता, दॅट इज द जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, तो पॉइंट आपण कव्हर केलेला आहे, बरोबर ना? तर आज आपण रिलेटेड टू दॅट काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. लक्षात घ्या, दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्यानंतर वी स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज ट्रिग्नॉमेट्री. बरोबर? तर बघा, आज आपण त्या टाइपचे एक्झाम्पल्स बघूया. पहिले एक्झाम्पल काय बघा, if z3 minus z1 divided by z3 minus z2 is equals to I, means here this z1 z2 z3 these are the complex numbers. बरोबर ना? आणि आता जर आपण याचे आन्सर्स बघितले तर बघा, इथं कोलिनियर आहे आणि ट्रायंगल आहे, म्हणजे कदाचित आपण असं सपोज करू शकतोय की z1 z2 z3 these are the vertices of triangle. बरोबर? आणि इज इक्वल्स टू काय दिलेलं तुम्हाला, I दिलेलं आहे. देन दॅट पॉइंट्स z1 z2 z3 आर, म्हणजे ते तीन जे पॉइंट्स दिलेले आहेत त्या तीन पॉइंट्सचं नेचर काय असणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर? म्हणजे काय बघा, फर्स्ट ऑप्शन काय आहे, दॅट 3 पॉइंट्स आर कोलिनियर. What is the second option? That 3 points form an equilateral triangle. What is the third? Forms isosceles right angle triangle आणि forms obtuse angle triangle. बरोबर ना? तर बघा, मग इथं जे दिलेले कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण यूज करूया आणि त्याच्यावरून ते पॉइंट्स काय तयार करतात, वेदर दे आर कोलिनियर ऑर दे फॉर्म द ट्रायंगल ऑफ स्पेशल टाइप, ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. गिवन म्हणतो मी, व्हॉट द गिवन, yes, z3 minus z1 divided by z3 minus z2 is equals to right side is I. बरोबर ना? आता राईट साइड जर आपण बघितली तर तो कॉम्प्लेक्स नंबर आहे की ज्याचा रिअल पार्ट काय आहे, 0 आहे. बरोबर? म्हणजे हा जो I आहे तो मी कसं लिहू शकतोय, 0 प्लस I. बरोबर? आता मग या ठिकाणी बघा, z3 minus z1 आपण z3 minus z2 is equals to I आहे. तर याचा जर मी मॉड्युलस घेतला, मॉड्युलस ऑफ बोथ साइड्स, देन व्हॉट आय गेट हियर, z3 minus z1 divided by z3 minus z2 is equals to मॉड्युलस ऑफ 0 plus I. काय येणार आहे बघा, व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ दॅट, 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. बरोबर? आणि मग हाच मॉड्युलस किती येणार आहे बघा, स्क्वेअर रूट 1 म्हणजेच किती आला, 1. सो मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर z3 minus z1 divided by z3 minus z2 is equals to काय आलेला, 1. बरोबर? आता त्यांचं मॉड्युलस 1 आहे, लक्षात घ्या. आता यावरून आपण काय म्हणू शकतोय, मॉड्युलस ऑफ a बाय b कॅन बी रिटन ऍज मॉड a डिवाइड बाय मॉड b. बरोबर ना? तर मग इथं आपण हे कसं लिहू शकतो बघा, येस, मॉड z3 minus z1 डिवाइड बाय मॉड z3 minus z2 is equals to what, 1. आणि आता मी काय करतोय, ट्रान्सफर दिस टू RHS. हेच मी काय करतोय, RHS ला ट्रान्सफर करतोय. त्यामुळे काय होणार आहे बघा, मॉड्युलस z3 minus z1 is equals to मॉड्युलस z3 minus z2. आता आपण जॉमेट्री मध्ये सुरुवातीला बघितलेला आहे बघा, z1 z2 रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर? देन डिस्टन्स बिटवीन दॅट टू पॉइंट्स आपण कसं फाइंड आउट करतोय, z1 minus z2 किंवा z2 minus z1. आता इथं जर तुम्ही बघितलात तर काय बघा, z3 minus z1 म्हणजे डिस्टन्स ऑफ पॉइंट z1 फ्रॉम z3 आणि z3 minus z2 मीन्स डिस्टन्स ऑफ पॉइंट z2 फ्रॉम z3. म्हणजे हे दोन्ही डिस्टन्सेस कसे सेम आहे. बरोबर ना? आता हे दोन्ही डिस्टन्सेस सेम आहे. इथं तुम्हाला दोन पॉइंट्स येतात. काय दोन पॉइंट्स येतात बघा, एक तर z3 हा त्या मिड पॉइंट वगैरे असणार आहे, किंवा मग ट्रायंगल जो आहे त्याच्या दोन साइड्स कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. फ्रॉम z3 z1 and z2 these two complex numbers are at equal distance. बरोबर? म्हणजे इथं आपल्याला हे लक्षात आलं की त्यातल्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे z3 हा z1 z2 पासून काय आहे, इक्वल डिस्टन्स वरती आहे. बरोबर? हा एक कन्सेप्ट मिळाला. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघा, जसं तुम्ही इथं मॉड्युलस फाइंड आउट केला त्या पद्धतीनं जर मी समजा याचा आर्ग्युमेंट फाइंड आउट केला तर मला उत्तर मिळेल. काय करूया बघा आता इथं, येस, आर्ग्युमेंट ऑफ z3 minus z1 divided by z3 minus z2. Now here this complex number is a purely imaginary complex number, and what is the argument of this, 0 plus I, means compare this with x plus iy.
बरोबर ना. म्हणजे एक्स बरोबर किती आहे 0, वाय बरोबर किती 1. आणि तुम्हाला माहित आहे आर्ग्युमेंट आपण कसं फाइंड आउट करतोय tan इनवर्स y बाय x. बरोबर. मग याचा आर्ग्युमेंट काय येणार बघा tan इनवर्स y किती आहे 1 बाय 0. बरोबर ना. आणि मग tan इनवर्स 1 बाय 0 म्हणजेच किती आलो tan इनवर्स इन्फिनिटी. आणि तुम्हाला माहित आहे tan इनवर्स इन्फिनिटी किती येतं बघा. व्हॉट इज दॅट इज अ पाय बाय 2. म्हणजे आता मग आर्ग्युमेंट ऑफ Z3 मायनस Z1 अपॉन Z3 मायनस Z2 इज इक्वल्स टू पाय बाय 2. याचा अर्थ काय होतो बघा की यातला कुठला जो कॉमन पॉइंट आहे त्या ठिकाणी अँगल कितीचा होतोय पाय बाय 2 म्हणजे 90 चा अँगल होतोय. विच इज दॅट इज Z3. म्हणजे हा जो काही ट्रायंगल आहे बाळांनो त्या ट्रायंगल मध्ये Z3 इट मेक्स 90 डिग्री अँगल. And from Z3, Z1, Z2 are equidistant. Means what? The triangle is isosceles that as well as right angle. Means which is the correct option? Yes, forms an isosceles right angle triangle. Means C is the correct answer. बघा मी परत एकदा एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. एक्झाम्पल्स याच टाइपचे तुम्हाला विचारले जातात मेन्स लेवलला. लक्षात घ्या जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वरती. कारण बाकीच्या अगोदरचे जे पॉइंट्स आपण बघितलेले आहेत त्या पॉइंट्सवरचे एक्झाम्पल्स डिफिकल्ट एक्झाम्पल्स वगैरे पण आपण बघितलेले आहेत. बरोबर ना. तर या जॉमेट्रीवरचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारतात कसं तर तुम्हाला मागची जी थेअरी आहे ती थेअरी सगळी माहित असली पाहिजे. आता इथं आपण जॉमेट्रीमध्ये काय काय यूज केलं बघा तर सिंपल मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. म्हणजे तुम्हाला सगळे पॉइंट सगळे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत तरच याच्यावरचे एक्झाम्पल्स जमणार आहेत. बरोबर ना. तर मग इथे काय केलं फर्स्ट वी फाइंड मॉड्युलस अँड देन वी फाइंड आर्ग्युमेंट अँड फ्रॉम दॅट बोथ वी कन्क्लूड दॅट द ट्रायंगल इज आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. आता असंच आपण पुढचं एक्झाम्पल बघणार. जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. काय बघायचं सेकंड एक्झाम्पल. If cos alpha plus cos beta plus cos gamma is equals to sin alpha plus sin beta plus sin gamma is equals to 0, then value of cos 3 alpha plus cos 3 beta plus cos 3 gamma is equals to म्हणजे cos 3 alpha plus cos 3 beta plus cos 3 gamma याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. बरोबर ना. तर काय होतं बघा ते या ठिकाणी cos alpha plus cos beta plus cos gamma is equals to sin alpha sin beta sin gamma हे is equals to काय दिलेलं आहे 0 दिलेलं आहे. बरोबर ना. आता या ठिकाणी आपण काय करूया तर दिलेला जो काय कन्सेप्ट आहे तो आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. कसं कन्वर्ट करायचं बघा तर सपोज म्हणतोय मी सपोज a is equals to a is a complex number cos alpha plus I sin alpha. Then B another complex number that is a cos beta plus I sin beta and C is equals to what? Yes, cos gamma plus I sin of gamma. बरोबर ना. आता समजा इथं मी या तिघांची पण ऍडिशन केली तर काय येणार आहे बघा. व्हॉट आय गेट हियर A plus B plus C is equals to yes cos alpha plus I sin alpha plus cos beta plus I sin beta आणि प्लस किती येणार आहे बघा cos gamma प्लस I sin gamma. लक्षात आलं का बघा. आता इथे तिन्ही कॉम्प्लेक्स नंबरची मी ऍडिशन केली आणि तुम्हाला माहित आहे व्हेन वी ऍड कॉम्प्लेक्स नंबर्स देन व्हाट इज द प्रोसिजर वी ऍड और टुगेदर वी राइट रियल पार्ट्स अँड टुगेदर वी राइट इमॅजिनरी पार्ट्स अँड वी टेक देअर सम. म्हणजे आपण रियल पार्ट्सची ऍडिशन करतोय आणि इमॅजिनरी पार्ट्सची आपण ऍडिशन करतोय. बरोबर ना. तर मग इथं काय होणार आहे बघा येस cos alpha प्लस cos beta प्लस cos gamma आणि प्लस I taking common what remains yes sin alpha प्लस sin beta आणि प्लस sin gamma. आणि बघा इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल काय दिलंय त्यांनी cos alpha cos beta cos gamma या सगळ्यांची सम 0 आहे. sin alpha sin beta sin gamma या तिघांची पण सम काय आहे 0. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कसा असेल 0 प्लस I 0. बरोबर ना. मग यावरून आपण काय म्हणू शकतोय A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू काय 0. आता तुम्हाला आठवतं का बघा
जर a प्लस बी प्लस सी 0 असेल तर एक कंडिशन आहे. व्हॉट इज दॅट कंडिशन? क्युबिक फॉर्म मधली एक कंडिशन आहे, जी कंडिशन मी या ठिकाणी लिहितोय. इफ लिहितो अगोदर कंडिशन. इफ म्हणतो मी a plus b plus c is equals to 0, then a cube plus b cube plus c cube is equals to 3abc. म्हणजेच काय? जर तीन नंबर्स असतील त्या तिघांची सम जर 0 असेल तर व्हॉट दॅट मीन्स सम ऑफ देअर क्यूब इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ दॅट थ्री नंबर्स इंटू 3. म्हणजेच a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल्स टू किती येणार आहे? 3abc. बरोबर ना? तर मग इथं काय झालेलं आहे बघा, a प्लस बी प्लस सी 0 आहे. आता a प्लस बी प्लस सी 0 असेल तर मग मला सांगा बाय दॅट कंडिशन व्हॉट आय गेट हिअर? येस, a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल्स टू 3abc. बरोबर ना? आता मग a क्यूब म्हणजेच काय बघा, व्हॉट इज a कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. आता तुम्हाला डी मोस थेरम जर आठवत असेल तर लक्षात घ्या, हा कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा आपण ई रेस टू आय अल्फा असं सुद्धा कन्वर्ट करतोय. बरोबर? कॉस बीटा प्लस आय साइन बीटा ई रेस टू आय बीटा असंही आपण कन्वर्ट करतोय. आणि कॉस गॅमा प्लस आय साइन गॅमा ई रेस टू आय गॅमा या फॉर्म मध्ये सुद्धा आपण कन्वर्ट करतोय. बरोबर ना? तर मग इथं ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब. आता ए बरोबर ई रेस टू आय अल्फा, बी बरोबर ई रेस टू आय बीटा आहे, सी बरोबर ई रेस टू आय गॅमा आहे. बरोबर? मग त्यानुसार जर मी तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला तर काय येणार आहे बघा, ई रेस टू आय अल्फा क्यूब प्लस ई रेस टू आय बीटा क्यूब प्लस ई रेस टू आय गॅमा क्यूब इज इक्वल्स टू 3 ई रेस टू आय अल्फा ई रेस टू आय बीटा आणि ई रेस टू आय गॅमा. लक्षात आलं का बघा? व्हॅल्यूज फक्त त्या ठिकाणी पुट केलेले आहेत. बरोबर ना? आणि मग मला सांगा बाय द लॉज ऑफ इंडायसेस ए रेस टू एम रेस टू एन असेल तर ए रेस टू एम एन, इथं पण ए रेस टू एम एन ए रेस टू एम एन चा फॉर्म येणार आहे. बरोबर ना? आणि इथं बेस सेम आहे त्यामुळे आपण डायरेक्ट काय म्हणू शकतोय, ई रेस टू आय टेकिंग कॉमन अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा आणि 3 त्याला काय आहे? मल्टिपल आहे. बरोबर ना? तर मग या ठिकाणी आता बघा, ई रेस टू आय अल्फा हे मी कसं लिहू शकतोय? ई रेस टू 3i अल्फा प्लस ई रेस टू 3i बीटा आणि प्लस ई रेस टू 3i गॅमा इज इक्वल्स टू किती येतं बघा, 3 ई रेस टू आय टेकिंग कॉमन अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. बरोबर ना? आणि आता फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा, ई रेस टू आय अल्फा काय आहे? कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. मग ई रेस टू 3i अल्फा काय येणार आहे? दॅट इज अ कॉस 3 अल्फा प्लस आय साइन 3 अल्फा. बरोबर? तसंच ई रेस टू 3i बीटा काय येणार आहे? कॉस 3 बीटा प्लस आय साइन 3 बीटा. ई रेस टू 3i गॅमा काय येणार आहे? दॅट इज अ कॉस 3 गॅमा प्लस आय साइन 3 गॅमा. बरोबर? आणि राईट साइडला जर बघितलं 3 ई रेस टू आय अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा, व्हॉट दिस 3 इंटू कॉस अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस आय इंटू साइन अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. दॅट 3 इज अ कॉमन मल्टिपल फॉर बोथ द टर्म्स. बरोबर? आणि मग आता इथं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा, ई रेस टू 3i अल्फा म्हणजे काय येणार आहे? दॅट इज अ कॉस 3 अल्फा प्लस आय साइन 3 अल्फा प्लस ई रेस टू 3i बीटा म्हणजेच काय येणार आहे? दॅट इज अ कॉस 3 बीटा प्लस आय साइन 3 बीटा आणि प्लस ई रेस टू 3i गॅमा दॅट इज अ कॉस 3 गॅमा प्लस आय साइन 3 गॅमा आणि इज इक्वल्स टू राइट साइड बघा काय आहे? दॅट इज अ 3 हा ई रेस टू आय अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा मीन्स दॅट इज कॉस अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस आय साइन ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. लक्षात आलं का बघा? आणि मग इथं मी आता काय करतोय? खूप सोपं आहे. आता आपण उत्तराच्या अगदी जवळ आहे.
रिअल पार्ट cos 3 अल्फा, cos 3 बीटा आणि cos 3 गॅमा एकत्र घेतला आणि इमॅजिनरी पार्ट मी एकत्र घेतला आणि इथं जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा पण मी रिअल पार्टच, कारण मला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos 3 अल्फा प्लस cos 3 बीटा प्लस cos 3 गॅमा. देन सी हियर व्हॉट इज दॅट आन्सर. मी जर समजा तिथं रिअल पार्ट एकत्र घेतला cos 3 अल्फा, cos 3 बीटा आणि प्लस cos 3 गॅमा आणि प्लस आय, इमॅजिनरी पार्ट पण मी एकत्र घेतोय, दॅट इज sin 3 अल्फा प्लस sin 3 बीटा प्लस sin 3 गॅमा इज इक्वल्स टू व्हाट, यस 3 cos अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस आय इंटू 3 sin अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. लक्षात आलं का बघा. आणि इथं झालं काय, मग जर तुम्ही रिअल पार्ट, आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे, आता दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे त्याचा अर्थ काय होतो, LHS चा रिअल पार्ट RHS च्या रिअल पार्ट बरोबर असणार आहे, LHS चा इमॅजिनरी पार्ट RHS च्या इमॅजिनरी पार्ट बरोबर असणार आहे. सो व्हाट वी गेट हियर, cos 3 अल्फा प्लस cos 3 बीटा प्लस cos 3 गॅमा is equals to what, that is 3 cos alpha plus beta plus gamma. So which is the correct answer? Yes, C is the correct answer. समजा या ठिकाणी तुम्हाला इन्स्टेड ऑफ cos 3 अल्फा cos 3 बीटा cos 3 गॅमा, इफ दे गिवन sin 3 अल्फा प्लस sin 3 बीटा प्लस sin 3 गॅमा, then what is the correct answer? Then the correct answer is 3 sin alpha plus beta plus gamma. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं समजा हा एकच प्रश्न आहे, इथं आपण रिअल पार्ट इक्वेट केला, आपल्याला उत्तर मिळालं. जर समजा प्रश्नामध्ये इमॅजिनरी पार्ट विचारला असता, म्हणजे कॉसच्या जागी जर साइन असतं तर तुमचं उत्तर डी असलं असतं. बरोबर. म्हणजे प्रश्न एकच आहे, पण तुम्ही दोन पद्धतीनं विचार करू शकताय, म्हणजे याच एकाच क्वेश्चनचे दोन क्वेश्चन्स होऊ शकतात. तर बघा सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलं. असंच आपण आता पुढचं एक्झाम्पल पण बघूया. जाऊया थर्ड एक्झाम्पल कडे. काय बघा थर्ड एक्झाम्पल, the region represented by the inequality modulus 2z minus 3i strictly less than modulus 3z minus 2i is number 1 the unit circle with its center at z0, z is equals to 0, the exterior of unit circle with center z is equals to 0, the interior of a square of side 2 units and none of these. बरोबर ना. आता इथं तुम्ही जर ऑप्शन्स बघितला तर त्याच्यामध्ये युनिट सर्कल हा कन्सेप्ट तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल, पण काय नाही लक्षात घ्या, आपण अगोदर हा कन्सेप्ट डिस्कस करूया. त्यात स्टँडर्ड सर्कल बघा, आपण एखाद्या सर्कलला स्टँडर्ड सर्कल कधी म्हणतोय बघा, ज्या सर्कलचा सेंटर हा जर ओरिजिनला असेल. आता ओरिजिन म्हणजेच काय, ओरिजिन इज अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एक्स अँड वाय ऍक्सिस. बरोबर ना. ज्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0 0. बरोबर. मग एखादा सर्कल स्टँडर्ड सर्कल असेल तर याचा अर्थ काय असतो की त्या सर्कलचा जो सेंटर आहे तो कुठे असणार आहे, दॅट सेंटर इज ऍट ओरिजिन. बरोबर. अँड रिमेंबर व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट स्टँडर्ड सर्कल, इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल इज x square plus y square is equals to a square, where a is a radius of that circle. a काय आहे, a is a radius. लक्षात घ्या. आणि सेंटर कुठे आहे, ओरिजिनला आहे. आता त्याच्यानंतर स्टँडर्ड युनिट सर्कल. आता स्टँडर्ड युनिट सर्कल हा पण कन्सेप्ट इथं आहे. आता स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजेच काय बघा, किंवा फक्त युनिट सर्कल म्हणजेच काय, तर ज्या सर्कलचा सेंटर ओरिजिनला आहे पण रेडियस किती आहे 1 युनिट असेल तर त्या सर्कलला आपण काय म्हणतोय, स्टँडर्ड युनिट सर्कल असं म्हणतोय. आणि व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट स्टँडर्ड युनिट सर्कल, बघा स्टँडर्ड युनिट सर्कल याचं इक्वेशन काय असणार आहे बघा, दॅट इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. अँड दिस इज द इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. बरोबर ना. म्हणजे स्टँडर्ड सर्कल, स्टँडर्ड युनिट सर्कल तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा मग या कन्सेप्टचा तुम्हाला इथं यूज करावा लागेल. बरोबर. तर मग तुम्हाला जी इनइक्वॅलिटी दिलेली आहे ती मॉड्युलसच्या फॉर्म मध्ये दिलेली आहे. बरोबर. आता मग आपण हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा मॉड्युलस या कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलस पेक्षा कसा लेस असेल तर हे रिजन काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा मग इथं आता आपण काय करतोय, सपोज म्हणतो मी z हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो मी x प्लस iy सपोज करतोय. बरोबर. मग मला सांगा
2z मायनस 3i जर मला फाइंड आउट करायचा असेल हा कॉम्प्लेक्स नंबर, तर या ठिकाणी काय होणार आहे, 2x प्लस 2 न मल्टिप्लाय करूया z ला बघा, आणि 2iy आणि मायनस किती 3i, बरोबर ना. मग हा कॉम्प्लेक्स नंबर काय झाला बघा, दॅट इज अ 2x प्लस i 2y मायनस 3. दिस इज कॉम्प्लेक्स नंबर 2z मायनस 3i, बरोबर. आणि याचं जर मी मॉड्युलस घेतलं, मॉड्युलस ऑफ 2z मायनस 3i, वी नो व्हॉट इज मीन बाय मॉड्युलस. मॉड्युलस इज इक्वल्स टू इनसाइड अ स्क्वेअर रूट, स्क्वेअर ऑफ रियल पार्ट प्लस स्क्वेअर ऑफ इमॅजिनरी पार्ट, बरोबर. मग याचा मॉड्युलस किती येणार आहे बघा, स्क्वेअर रूट मध्ये 2x चा स्क्वेअर आणि प्लस किती बघा 2y मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर ना. हा झाला 2z मायनस 3i. आता तसंच आपण पुढचा जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे तो काय बघा, दॅट इज 3z मायनस 2i, बरोबर ना. आता हा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आपण याच फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया ना. बघा 3z म्हणजे 3 न मल्टिप्लाय केलं 3x प्लस 3iy, बरोबर. 3 न मल्टिप्लाय केलं z ला 3x प्लस 3iy आणि पुढं मायनस किती आहे 2i, बरोबर. आणि मग हे आपल्याला आता कसं लिहिता येईल बघा, दॅट इज 3x प्लस यस i टेकिंग कॉमन व्हॉट रिमेन्स 3y मायनस 2. लक्षात आलं का बघा. म्हणजे तुम्हाला 2z मायनस 3i हा कॉम्प्लेक्स नंबर 2x प्लस i 2y मायनस 3 मध्ये कन्वर्ट झाला. 3z मायनस 2i हा कॉम्प्लेक्स नंबर 3x प्लस i 3y मायनस 2 मध्ये कन्वर्ट झाला. मग मॉड्युलस ऑफ 3z मायनस 2i येणार आहे सांगा स्क्वेअर रूट मध्ये, यस 3x चा स्क्वेअर आणि प्लस किती 3y मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. हे मॉड्युलस आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहे. आता या मॉड्युलस मध्ये जी इनइक्वॅलिटी आहे ती आपण या ठिकाणी यूज करूया. म्हणजेच काय येतं बघा, येस व्हॉट वी गेट हिअर स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर म्हणजे किती 4x स्क्वेअर प्लस 2y मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं जर मी एक्सपान्शन केलं तर ते एक्सपान्शन किती येतं बघा 4y स्क्वेअर मायनस बघा a मायनस b चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे 2y चा स्क्वेअर 4y स्क्वेअर आणि याचा प्रोडक्ट 6y त्याचा म्हणजे 2 म्हणजे 12y आणि प्लस किती बघा 9 3 चा स्क्वेअर 9. दिस इज स्ट्रिक्टली लेस दॅन स्क्वेअर रूट मध्ये बघा पुढचा कॉम्प्लेक्स नंबर काय आहे 3x स्क्वेअर किती येतो 9x स्क्वेअर आणि प्लस इथं पण 3y मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर जर केला तर तो किती येणार बघा 9y स्क्वेअर, बरोबर 9y स्क्वेअर मायनस किती बघा परत 12y आणि पुढं प्लस किती येणार आहे 4. लक्षात आलं का बघा. ही इनइक्वॅलिटी आहे. आता आपण इनइक्वॅलिटी हा कन्सेप्ट मागं पण मी डिस्कस केलेला आहे. समजा a लेस दॅन b असेल, समजा मी a चा स्क्वेअर केला b चा पण दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर इनइक्वॅलिटी तशीच राहते, बरोबर ना. म्हणजे जी सेम इनइक्वॅलिटी आहे ती त्याच फॉर्म मध्ये राहणार. फक्त निगेटिव्ह नंबर असेल तर थोडासा बदल होईल. बघा इथं आता स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे इथं स्क्वेअर रूट आपल्याला काढण्यासाठी मी काय करतोय स्क्वेअरिंग बोथ साइड, बरोबर. दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर किती येतं बघा मग 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर मायनस 12y प्लस 9 लेस दॅन 9x स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 4. किंवा तुम्ही इथं असेही कन्सेप्ट यूज करा ना, इफ रूट ए लेस दॅन रूट बी देन ए लेस दॅन बी. म्हणजे रूट ए लेस दॅन रूट बी असेल तर ए हा काय असणार आहे बी पेक्षा लेस असणार आहे, बरोबर ना. तर मग इथं आता आपण या टर्म्स ज्या आहेत त्या सिम्प्लिफाय करायच्या आहेत, लक्षात घ्या, बरोबर. मी काय करतो बघा मग या ठिकाणी ही टर्म मी राईट साइडला ट्रान्सफर करतो, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 4x स्क्वेअर डिफरन्स घ्यावा लागेल, 4y स्क्वेअर पण डिफरन्स घ्यावा लागेल, मायनस 12y आहे तो राईटला गेला म्हणजे आपण प्लस 12y दोन्ही बाजूला करावं लागेल आणि 9 4 आहे. मग हा कॉन्स्टंट आपण या ठिकाणी फक्त ठेवूया, बरोबर ना. बघा काय काय होतं मग, यस 4x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. मी तुम्हाला सांगितलं इनइक्वॅलिटीच्या दोन्ही बाजूला सेम नॉन झिरो कॉन्स्टंट आपण ऍड केला किंवा सेम नॉन झिरो कॉन्स्टंट आपण सबस्ट्रॅक्ट केला तर त्या इनइक्वॅलिटी मध्ये काही बदल होत नाहीये, लक्षात घ्या. तर मग इथं 4x स्क्वेअर ऍड केला 4y स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर सबस्ट्रॅक्ट केला 4y स्क्वेअर पण सबस्ट्रॅक्ट करतोय आणि नंतर
मायनस 12y इथं प्लस 12y आणि प्लस 9 अँड दॅट इज लेस दॅन 9x² मायनस 4x² नंतर प्लस 9y² मायनस 4y² नंतर मायनस 12y प्लस 12y आणि प्लस किती आहे बघा 4. लक्षात आलं का बघा. आता मग इथं जर सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे 4x² 4y² 4y² मायनस 12y प्लस 12y हिअर 9x² मायनस 4x² दॅट इज 5x² 5y² प्लस 4 येतं. म्हणजे राहिलं काय बघा 9 लेस दॅन 5x² प्लस 5y² मायनस 12y प्लस 12y गेट कॅन्सल आणि प्लस किती आलं 4. बरोबर ना. आता या ठिकाणी जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल काय करतोय बघा मी आता दोन्ही बाजूला मी 4 सबस्ट्रॅक्ट करतोय म्हणजे काय येतं बघा येस 9 मायनस 4 लेस दॅन 5x² प्लस 5y² प्लस 4 मायनस 4 4 गेट कॅन्सल 9 मायनस 4 दॅट इज 5 मीन्स 5 लेस दॅन 5x² प्लस 5y². आता या ठिकाणी मी काय करतोय बघा याचाच अर्थ काय होतोय 5 ला मी डिवाइड करतो दोन्ही बाजूला. जर डिवाइड केलं तर काय येणार आहे बघा 1 लेस दॅन इथं मी एक स्टेप लिहितो 5 लेस दॅन 5 टेकी कॉमन x² प्लस y². सो व्हॉट यू गेट हिअर 5 ने जर डिवाइड केलं तर काय येणार 1 लेस दॅन किती x² प्लस y². म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतोय x² प्लस y² दॅट इज ग्रेटर दॅन 1. बरोबर. आता मला सांगा x² प्लस y² इज इक्वल्स टू 1 दॅट इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. आणि जर x² प्लस y² ग्रेटर दॅन 1 असेल तर व्हॉट दॅट मीन्स द रिजन इज आउटसाइड दॅट स्टँडर्ड युनिट सर्कल. जे काही रिजन इथे येणार आहे तर ते रिजन काय येणार दॅट इज आउटसाइड दॅट स्टँडर्ड युनिट सर्कल मीन्स द एक्सटेरियर ऑफ युनिट सर्कल विथ सेंटर ऍट z इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय स्टँडर्ड सर्कल तर आहे स्टँडर्ड सर्कल म्हणजेच काय सेंटर ओरिजिनलाच आहे पण स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 आहे याचा अर्थ तो पोर्शन कुठला असणार आहे दॅट इज द एक्सटेरियर पोर्शन ऑफ दॅट स्टँडर्ड युनिट सर्कल. सो विच इज द करेक्ट आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. बघा इथं युनिट सर्कल विथ इट सेंटर ऍट z इक्वल्स टू 0 म्हणजे इथं काय असायला पाहिजे होतं इज इक्वल्स टू जर 1 असतं तर आपण म्हटलं असतं की ऑन दॅट सर्कल बट हिअर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 आहे त्यामुळं इथं काय झालेलं आहे बघा ऑप्शन काय येतं द एक्सटेरियर ऑफ युनिट सर्कल विथ सेंटर z इज इक्वल्स टू 0. बरोबर. तर हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का बघा. आता ही जी एक्झाम्पल्स आपण आज बघितलेले आहेत रिजनशी रिलेटेड आता भरपूर एक्झाम्पल्स आहेत पण ती काय सगळीच एक्झाम्पल्स इथं कव्हर होणार नाहीये. त्यामुळं आपण काय करतोय बघा ही जी एक्झाम्पल्स आहेत यासारखी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्क आपल्या ग्रुपवरती सेंड करतोय. ती एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा बघा कन्सेप्ट क्लिअर होतात का बघा. जे आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत त्याच कन्सेप्टवरती आधारित एक्झाम्पल्स असणार आहेत. तर ती एक्झाम्पल्स मी सेंड करतो ती एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा त्यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. बरोबर. तर मग इथं या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक इथं संपलेला आहे. मला वाटतं जवळपास 34 ते 35 लेक्चर्स या कॉम्प्लेक्स नंबरचे झालेले आहेत. तर एवढा मोठा टॉपिक आणि महत्वाचा आहे कॉम्प्लेक्स नंबर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असा आपण कंबाईन तो टॉपिक बघितलेला आहे. बरोबर ना. त्यामुळं ही एक्झाम्पल्स बघा व्यवस्थित. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा पॉलिनॉमियल्सचे आणखी काही जेडब्ल्यू मेन्स लेवलचे काही पॉईंट्स असतील आपण त्यावेळेस बघणार आहोत जेव्हा आपण ऑफलाईन लेक्चर्स आपले सुरू होतील. लक्षात घ्या ऑनलाईनला काही मर्यादा येतात. ऑनलाईनला काय होतं सगळे पॉईंट्स आणि सगळे एक्झाम्पल्स होणार नाहीयेत. प्रॉपर आपल्या कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं काय होणार आहे की सगळे एक्झाम्पल्स इथं कव्हर होणार नाहीये. त्यामुळं जी होतील ती एक्झाम्पल्स त्या सारखे एक्झाम्पल्स तुम्हाला ट्राय करायचे आणि रिमेनिंग जी काय आणखी एक्स्ट्राची एक्झाम्पल्स असतील ते आपण रेग्युलरला बघूया. बरोबर. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करतोय दॅट इज अ ट्रिग्नॉमेट्री. आणि ट्रिग्नॉमेट्री मध्ये आपण काय काय बघणार होतो बघा. पहिला त्यातला फर्स्ट पॉइंट दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट्स. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज देन अलाइड कंपाऊंड अँड मल्टिपल अँगल्स. त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. बरोबर. हे कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर जाऊया पुढच्या लेक्चरला आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करतोय.